today lecture we are going to learn the next topic and the topic is evolution. म्हणजेच यामध्ये आपण उत्क्रांती यामध्ये पाहणार आहोत. बिफोर स्टार्टिंग दिस टॉपिक ऑफ द हेरिडिटी अँड इव्होल्यूशन. हा टॉपिक कशातला आहे तर हेरिडिटी अँड इव्होल्यूशन ह्या चॅप्टरमधला आहे. बिफोर स्टार्टिंग दिस टॉपिक वी फोकस ऑन द सम क्वेश्चन विच इज बेस्ड ऑन दिस topic. Question is that what is the function of appendix in our digestive system. म्हणजेच यामध्ये जे आत्रपुज्य आहे याचं आपल्या पचन संस्थेमध्ये काय कार्य आहे त्याबद्दल आपण इथे डिस्कस करणार आहोत. चला तर अपेंडिक्स सगळ्यांना माहिती आहे. अपेंडिक्स दीज आर द ऑर्गन्स विच इज प्रेझेंट इन आवर बॉडी बट दीज आर फंक्शनलेस ऑर्गन. आणि हा जो ऑर्गन आहे आपल्या बॉडीमध्ये फंक्शनलेस आहे. दीज आर नॉट यूज इन डायजेस्टिव्ह सिस्टीम और digestive tract but these are present in our body. And next question is that are our wisdom teeth used to chewing the food material. म्हणजेच आपल्या माउथमध्ये आपल्या जे तोंड आहे आपल्या तोंडामध्ये जी अक्कल दाढ आहे दीज आर ॲक्च्युली यूज फॉर चेविंग द फूड मटेरियल. म्हणजे अन्न चावण्यासाठी खरंच विजडम टीथचा आपल्या माउथमध्ये यूज होतो का? नो, दीज आर नॉट हॅविंग एनी यूज बट दीज आर प्रेझेंट इन अवर माउथ. म्हणजे वयाच्या एका ठराविक वर्षानंतर आपल्या माउथमध्ये अक्कल दाढ येते. म्हणजे ज्यावेळेस आपले दुधी दात म्हणजे मिल्क टीथ यामध्ये जातात, न्यू टीथ येतात, त्यानंतर यामध्ये काही दिवसानंतर अक्कल दाढ येते आणि ही जी अक्कल दाढ आहे त्यालाच आपण विजडम टीथ म्हणतो. दीज आर नॉट यूज टू चेविंग द फूड मटेरियल. अन्न चावण्यासाठी त्याचा आपल्या माउथमध्ये काहीच उपयोग होत नाही बट दिस इज प्रेझेंट इन अवर माउथ. पण ती आपल्या माउथमध्ये असते. The next question is that why the use animals like a dinosaur extinct from the अर्थ. म्हणजेच हे जे डायनासोर सारखे महाकाय जे प्राणी आहे ते आपल्या पृथ्वीवरून नष्ट का झाले? बिकॉज ऑफ चेंज इन द इन्व्हायरमेंट or in atmosphere. These are not suit their body and because of this animal destroy from the earth. म्हणजे हे जे ॲनिमल्स आहे हे डिस्ट्रॉय यामुळे झालेले आहे कारण त्यांना जे बदलतं वातावरण आहे ते त्यांच्या बॉडीसाठी सूट नाही झालं. म्हणजे त्यांच्यामध्ये काही चेंजेस झाले नाही आणि म्हणून जरी हे महाकाय प्राणी होते म्हणजेच हे जे यामध्ये ॲनिमल्स होते डायनासोर सारखे दीज आर रिमूव्ह ऑर एक्सटिंक्ट फ्रॉम द अर्थ. म्हणजेच ते जे आपली अर्थ आहे त्याहून ते नष्ट झालेले आहे. आज आपल्याला ते प्राणी पाहायला भेटत नाही. The next and last question is that many species of animals and birds these are now going to extinct. म्हणजेच आजकाल जर आपण पाहिलं तर खूप सारे जे पक्षी आहे आणि त्याचबरोबर ॲनिमल म्हणजे काही प्राणी आहेत तर त्यांच्या ज्या स्पेसीज आहे त्या नष्ट होण्याच्या मार्गावरती चाललेल्या आहे किंवा त्या नष्ट होत आहेत बिकॉज ऑफ चेंज इन द ॲटमॉस्फिअर ऑर ऑल्सो इन्क्रीज द पोल्युशन ऑन द अर्थ. म्हणजेच आज जर आपण पाहिलं तर प्रदूषणाचं प्रमाण वाढलं आहे आणि त्याचबरोबर वातावरणामध्ये बदल होतो आहे अँड दिस नॉट सुटेबल टू दॅट ॲनिमल्स अँड बिकॉज ऑफ दिस ऑल्सो डिस्ट्रॉय फ्रॉम द अर्थ. ते जे ॲनिमल्स आहेत तर ते अर्थवरून काय होत आहे तिथे डिस्ट्रॉय होत आहेत. नाव वी फोकस ऑन द टॉपिक दॅट इज इव्होल्यूशन. म्हणजेच यामध्ये आपल्याला उत्क्रांती पाहिजे आहे. उत्क्रांती म्हणजेच यामध्ये इव्होल्यूशन म्हणजे काय? द स्लोली अँड ग्रॅज्युअली चेंजेस दीज आर टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम व्हेन द ॲटमॉस्फिअर दीज आर चेंजेस अँड दॅट चेंजेस दीज आर कॉल्ड ॲज द इव्होल्यूशन. म्हणजेच यामध्ये हळूवारपणे क्रमबद्धतीने यामध्ये होणारा सजीवांमधील बदल यालाच आपण इथे काय म्हणतो? उत्क्रांती इथे म्हणतो. अँड ऑल्सो विच इन्क्लूड द स्टार्स अँड प्लॅनेट्स इन फ्रॉम द स्टार अँड प्लॅनेट अप टू द अर्थ और ऑल्सो इन्क्लूड द बायोस्फिअर दॅट इज डिफरंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्लांट्स ॲनिमल दीज आर ऑल इन्क्लूड इन दिस इव्होल्यूशन. म्हणजे जर आपण पाहिलं तर जे ग्रह आहेत त्याचबरोबर जे तारे आहेत त्याचबरोबर जे जीवसृष्टी आहे यांच्यामध्ये होणारे जे बदल आहे दीज आर इन्क्लूड इन दिस इव्होल्यूशन. म्हणजे हे सगळे यामध्ये उत्क्रांतीमध्ये येत आहेत. and these slowly changes these are takes place because of changes in the atmosphere and when the natural condition these are changes in this living organism the changes that is in plant or animal changes these are takes place and these changes these are very slow changes and these are changes from the so many generation and this concept these are called as the evolution. म्हणजे हा जो चेंजेस आहे तर जसं जसं वातावरण बदलत चाललंय तसं तसं सजीवांमध्ये
अतिशय हळुवारपणे आणि खूप साऱ्या यामध्ये पिढ्यानपिढ्या यामध्ये जो बदल होतोय आणि तो जो क्रम पद्धतीने यामध्ये होणारा जो बदल आहे त्यालाच आपण काय म्हणणार इथे उत्क्रांती इथे म्हणणार. अँड नियर अबाउट दिस चेंजेस दिस आर टेक्स प्लेस फ्रॉम द बिलियन्स इयर्स ॲगॉन. खूप वर्षा आधीपासून हा जो चेंजेस आहे यामध्ये तो होत चाललेला आहे. नियर अबाउट इन 3.5 बिलियन्स इयर्स ॲगो नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट ऑन द अर्थ अँड ऑन द अर्थ ओनली द सिम्पल एलिमेंट्स दीज आर प्रेझेंट. म्हणजे जर आपण इथे पाहिलं तर यामध्ये जवळपास 3-3.5 अब्ज वर्षांपूर्वी कोणताही सजीव पृथ्वीवरती अस्तित्वात नव्हता असे यामध्ये एक्सपेरिमेंटनी प्रूव्ह झालंय. मग त्यावेळेस नेमके काय होतं तर एकदम सिम्पल फॉर्ममधले एलिमेंट्स त्यावेळेस प्रेझेंट होते. फॉर एक्झाम्पल नायट्रोजन, हायड्रोजन, ऑक्सिजन. these elements these are combined and which are form the compound, and that compound these are the organic and inorganic compound, and in which also the complexity these are increases, and in which form the organic compound like the protein and also the nucleic acid. म्हणजे हे जे यामध्ये कंपाऊंड आहे तर हे जे कंपाऊंड्स आहे म्हणजे हे जे संयुग आहे सुरुवातीला तर पृथ्वीवरती फक्त एलिमेंट्स होते. एलिमेंट्स म्हणजे काय मूलद्रव्य, आणि ते पण एकदम सिम्पल फॉर्ममधले मूलद्रव्य इथे प्रेझेंट होते. आणि त्यानंतर हे जे मूलद्रव्य आहेत किंवा हे जे एलिमेंट्स आहे दीज आर कंबाईन्ड इन अ पर्टिक्युलर प्रपोर्शन अँड देन विच फॉर्म द ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय आणि इनऑर्गॅनिक म्हणजे असेंद्रिय कंपाऊंड्स म्हणजे काय संयुगे. म्हणजे सगळ्यात अगोदर हे एलिमेंट्स एका पर्टिक्युलर प्रपोर्शनमध्ये कंबाईन झाले आणि त्यानंतर सेंद्रिय आणि त्यानंतर असेंद्रिय असे संयुगे आपल्या अर्थवरती तयार झाले. त्यानंतर दिस अ फॉर्म द कॉम्प्लेक्स कंपाऊंड म्हणजेच यामध्ये जटिल संयुगे त्यापासून तयार झालं लाईक अ प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड अँड दिस आर द मेन कंपोनंट इन द सेल. आणि यामध्ये जे प्रोटीन आहे, प्रोटीन म्हणजेच काय प्रथिने, त्याचबरोबर न्यूक्लिक ॲसिड म्हणजेच केंद्राम्ल यामध्ये तयार झाले. आणि हे जे आहे तर हे जर आज आपण पाहिलं तर दीज आर द मेन बेसिक कंपोनंट इन द सेल अँड दीज आर चेंजेस दीज आर टेक्स प्लेस ऑन द बेसिस ऑफ और व्हेन द इन्व्हायरमेंटल कंडिशन दीज आर चेंजेस अँड विच इज रिक्वायर इन द नेचर. म्हणजे हा जो चेंजेस आहे हा असा ठराविक म्हणजे हा फिक्स प्रोटीनच तयार होणार आहे किंवा न्यूक्लिक ॲसिडच तयार होणार आहे असं नाही. तर ज्यावेळेस परिस्थिती बदलत गेली, वातावरणामध्ये बदलत गेले तशानुसार जशी जशी रिक्वायरमेंट आहे त्यानुसार यामध्ये जे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत दीज आर ऑल्सो चेंजेस आणि त्यानुसार हा जो चेंजेस आहे तो यामध्ये होत गेला. अँड दिस फॉर्म द सेल अँड सेल विच फॉर्म द युनिसेलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानंतर हळूहळू सेल तयार झाली म्हणजे पेशी तयार झाली आणि त्यानुसार यामध्ये युनिसेलर म्हणजे एक पेशीय सजीव यामध्ये तयार झाला. अँड आफ्टर द स्लोली इव्होल्यूशन दिस आर टेक्स प्लेस अँड देन विच फॉर्म द मल्टी सेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्यानुसार यामध्ये हळूहळू उत्क्रांती होत गेली, हळूहळू बदल होत गेला आणि त्यानंतर यामध्ये जे पण सजीव आहे म्हणजे बहुपेशीय जे सजीव आहे तर यामध्ये ते तयार झाले. अँड इफ वी फोकस ऑन द ॲनिमल द फर्स्ट युनिसेलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम दीज आर डेव्हलप दॅट इज द अमिबा, पॅराम्युशियम अँड आफ्टर देन द मल्टीसेलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम लाईक अ मॅन अँड व्हेल फिश दीज आर प्रोड्यूस बाय द these changes or by this evolution. मग जर आपण ॲनिमलमध्ये विचार केला, ॲनिमल म्हणजे कुणामध्ये तर प्राण्यांमध्ये, तर सगळ्यात अगोदर जे युनिसेल्युलर एक पेशीय सजीव तयार झाले त्यामध्ये होतं जर आपण पाहिलं तर अमिबा आणि त्यानंतर पॅरामिशियम आणि त्यांच्यापासून हळूहळू इव्होल्यूशन होऊन ॲनिमलमध्ये जो मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो आज आपण ह्युमन बिईंग पाहतोय म्हणजे मानव पाहतोय, त्याचबरोबर देव माशासारखे आपण हे जे प्राणी आहे तर हे पाहतोय आणि अशा पद्धतीने इथे इव्होल्यूशन होऊन ते आज तयार झालेले आहे. अँड दिस इव्होल्यूशन दिस आर टेक्स प्लेस ऑल्सो इन case of the plant and first unicellular plant these are the chlorella हा unicellular यामध्ये plant आहे. and after the development which are form the banyan trees or after the evolution these are form the banyan trees. मग plant मध्ये कसं झालं तर plant मध्ये क्लोरेला हा युनिसेल्युलर जे यामध्ये ऑर्गॅनिझम म्हणजे जे प्लांट आहे ते यामध्ये फॉर्म झालं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये इव्होल्यूशन उत्क्रांती होऊन यामध्ये जसं ह्युमन बिईंगमध्ये
जो ह्युमन बिंग आहे मल्टीसेलर किंवा व्हेल आपण जसं एक्झाम्पल पाहिलं तसं यामध्ये जे बनियान ट्रीज आहे, वडाचं जे झाड आहे ते असे मोठे जे मल्टीसेलर यामध्ये जे प्लांट्स आहे ते यामध्ये फॉर्म झालं. अँड दिस इव्होल्युशन दिस आर टेक्स प्लेस बिकॉज ऑफ द चेंज इन द नेचर अँड बिकॉज ऑफ दिस इज कॉल्ड ॲज द नॅचरल सिलेक्शन थेरी. अँड दीज आर ऑल ओव्हर, these are considered, these are the which having the proof, these are the perfect theory of that evolution. आणि सगळ्यांना मान्य, सगळ्या सायंटिस्टला मान्य की यामध्ये जी इव्होल्युशन झाले these are because of the natural selection. हे कशामुळे झालंय तर नैसर्गिक निवडीमुळे झालंय. म्हणजे ही जी थिअरी आहे ही थिअरी सर्व मान्य आहे आणि ही जी थिअरी आहे यालाच काय म्हणतात यामध्ये नैसर्गिक निवडीचा सिद्धांत आणि हा सर्व मान्य यामध्ये आहे. इफ वी सी in our culture or also in different countries culture, for example German, also Chin, and this also in India we can see that this culture also having the particular record that the evolution these are takes place. म्हणजेच आपण जर आपलं इथे काही रेकॉर्ड पाहिलं किंवा आपण जर आपल्या हिस्ट्रीमध्ये जर गेलो तर आपला देश असेल, भारत असेल किंवा चीन असेल किंवा यामध्ये जे पण रोमन साम्राज्य असेल किंवा बाकीचे कोणते कंट्री जर घेतले तर त्यांचं एक पर्टिक्युलर कल्चर आहे आणि त्यामध्ये काही बुक्समध्ये वगैरे त्यांनी लिहून ठेवले की इन विच द इव्होल्युशन दीज आर टेक्स प्लेस अँड वी कॅन सी दिस इव्होल्युशन ऑन द बेसिस ऑफ दिस बुक्स ऑर दिस कल्चर. आपण ह्या कल्चरमध्ये असेल किंवा हे जे त्यांचे बुक्स वगैरे आहे किंवा जे ग्रंथ आपण त्याला म्हणतो यांच्यामध्ये आपण हे जे रेकॉर्ड आहे तर हे यामध्ये पाहू शकतो. डिफरंट प्लांट्स हॅव्हिंग द पर्टिक्युलर डिमांड इन different regions and also these plants also having the demand in a particular regions and also these also include this evolution also recorded in पंचमहाभूता. पंचमहाभूतामध्ये पण जर आपण पाहिलं तर हे जे इव्होल्युशन आहे याबद्दल इथे सांगितलेलं आहे अँड डिफरंट दिस गिव्ह द इन्फॉर्मेशन अबाउट द इव्होल्युशन दिस आर टेक्स प्लेस. आणि हे जे वेगवेगळे यामध्ये ज्या कन्सेप्ट आहे ते आपल्याला काय सांगतात की ते उत्क्रांती झालेली आहे. चला तर हे जे इव्होल्युशन आहे ते नेमके स्टार्ट कुठून झालं. फर्स्ट ऑफ ऑल द प्रोटोप्लाझम दिस आर फॉर्म इन द ओसेन. म्हणजे समुद्रामध्ये सगळ्यात अगोदर काय फॉर्म झालं प्रोटोप्लाझम म्हणजे पेशीद्रव्य दिस आर फॉर्म झालं आणि त्या पेशीद्रव्यामध्ये काय होतं प्रोटीन अँड न्यूक्लिक ॲसिड हे सगळ्यात अगोदर इथे फॉर्म झालं. अँड देन विच आर फॉर्म द युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम दॅट मीन्स द फर्स्ट लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिस आर फॉर्म इन द ओसेन. म्हणजे समुद्रामध्ये सगळ्यात अगोदर काय फॉर्म झालंय जीव तयार झालाय म्हणजेच यामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म झालाय अँड दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिस आर युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड आफ्टर द स्लोली चेंजेस विच आर फॉर्म द मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम अँड दिस रिक्वायर द पर्टिक्युलर टाइम पर्टिक्युलर पिरियड अँड दिस आर नियर अबाउट द 300 crores years ago. हे जे डेव्हलपमेंट झाले किंवा ही जी प्रोसेस झाली ही असं नाही की आज इथे इव्होल्युशन घडते आणि उद्या लगेच यामध्ये नवीन इथे काहीतरी इथे तयार झालं आहे असं नाही होता. तर यामध्ये ही जी प्रोसेस आहे तर ती होण्यासाठी यामध्ये नियर अबाउट किती वर्ष लागले तर यामध्ये 300 कोटी यामध्ये वर्ष जे आहे तर ते यामध्ये लागलेले आहे आणि अशानुसार यामध्ये काय झालं इव्होल्युशन इथे झालेलं आहे. थिंकिंग अबाउट दिस इव्होल्युशन वी फोकस ऑन दॅट इव्होल्युशन. म्हणजेच आपण जर या उत्क्रांतीवरती फोकस केला तर विच हॅव्हिंग द पर्टिक्युलर प्रूफ बिकॉज ऑफ सायन्स विच बिलो ओनली द प्रूफ्स. सायन्स जे आहे तर ते कशावरती भरोसा ठेवतं प्रूफवरती म्हणजेच यामध्ये पुराव्यावरती काय करत असतं भरोसा ठेवत असतो. अँड दिस इव्होल्युशन दिस आर टेक्स प्लेस बिकॉज ऑफ नॅचरल सिलेक्शन अँड विच हॅव्हिंग द पर्टिक्युलर प्रूफ ऑर इव्हिडन्सेस. आता यामध्ये आपल्याला हे जे इव्होल्युशन आहे किंवा हे जे उत्क्रांती आहे तर हे निसर्ग निवडीमुळे झालं किंवा निसर्गामध्ये जो बदल आहे त्यानुसार यामध्ये झालेलं आहे किंवा यामध्ये आपण म्हणू शकतो नॅचरल सिलेक्शन थिअरी. ही जी थिअरी आहे किंवा हे जे यामध्ये इव्होल्युशन घडलेले हे आपण कधी मान्य करणार ऑन द बेसिस ऑफ प्रूफ. आपण हे मान्य करणार यासाठी आपल्याला काय पाहिजे प्रूफ पाहिजे म्हणजेच काय पाहिजे यामध्ये पुरावे पाहिजे. अँड डिफरंट इव्हिडन्सेस दॅट इज द प्रूफ विच इज गिव्हन बिलो अँड वी फोकस ऑन वन बाय वन. आता वेगवेगळे जे पुरावे आहे वेगवेगळे जे इव्हिडन्सेस आहे तुमच्या बुकमध्ये दिले आणि वन बाय वन आपण यामध्ये जाणार आहोत. द फर्स्ट इव्हिडन्स इज दॅट द मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स. सगळ्यात पहिला आपण पाहणार आहे बाह्यरूपीय पुरावे. मॉर्फोलॉजी मीन्स व्हॉट
द स्टडी ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज द मॉर्फोलॉजी. बाह्यरूपीय म्हणजे काय की बाहेरून दिसणारा जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यानुसार यामध्ये जे इव्हिडन्स आहे किंवा जे पुरावा आहे ती यामध्ये सांगतो की इव्होल्यूशन म्हणजेच यामध्ये उत्क्रांती झालेली आहे. ते कसं तर हे आपण इथे पाहू. लेट्स ऑब्झर्व दिस अ फोटो ऑफ 3 ॲनिमल्स अँड 3 प्लांट्स अँड केअरफुली ऑब्झर्व दिस फोटो. यामध्ये तुम्हाला काही फोटो इथे मेन्शन केले. तुम्हाला काय करायचं केअरफुली हे जे फोटो आहे 3 ॲनिमल्सचे आणि त्यानंतर 3 प्लांट्सचे यामध्ये तुम्हाला केअरफुली काय करायचे ते ऑब्झर्व करायचे. यू कॅन सी द सिमिलॅरिटीज बिटवीन 3 ॲनिमल्स अँड बिटवीन 3 प्लांट्स. हे जे यामध्ये तुम्हाला ॲनिमल्स दिसत आहेत किंवा ॲनिमल्सचे जे फोटो दिसत आहेत यांच्यामध्ये तुम्हाला काही सिमिलॅरिटीज दिसती. all these animals having the hair and which also having the eyes which having the same position, these having the nose and also which having the near about same shape of ears and same shape of mouth, and these similarities give the proof that is evolution these are takes place. या ॲनिमल मध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास त्यांचा चेहऱ्याचा शेप पण सारखा दिसतोय. त्याचबरोबर डोळ्यांची जी जागा आहे या तिन्ही ॲनिमलमध्ये ती सेम आहे. त्याचबरोबर जे त्यांचे कान आहे जे इयर्स आहे त्यांचं पण यामध्ये पोझिशन सारखीच आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या सगळ्यांच्या अंगावरती इथे केस जे दिसत आहेत दिस गिव्ह द प्रूफ दॅट इज इव्होल्यूशन दिस आर टेक्स प्लेस. अँड इफ वी ऑब्झर्व इन केस ऑफ प्लांट अँड ऑल्सो वी कॅन सी द सिमिलॅरिटीज. ऑल लिव्स दिस आर ग्रीन. दिस इज द सिमिलॅरिटीज इन केस ऑफ प्लांट. सगळे जे यामध्ये प्लांट आहे त्यांचे जे लिव्ज आहेत त्यांचा कलर कसा आहे ग्रीन कलर आहे. अँड दिस ऑल्सो वन ऑफ द प्रूफ. अँड ऑल दिस हॅव्हिंग द वेन्स अँड वेनलेट्स म्हणजेच यामध्ये त्यांना शिराविन्यास आहे. त्यांचे जे लिव्ज आहे त्यांना शिराविन्यास आहे म्हणजे जे व्हेनेशन आहे ते आहे. आणि these are also give the proof of that evolution these are takes place, and all these similarities give the proof that is the evolution these are takes place in case of animal and also in case of plant. And this is the first evidence that is a morphological evidence. आणि हा पहिला एव्हिडन्स आहे. पहिला पुरावा आपण इथे पाहिलाय. कोणता एव्हिडन्स पाहिला आपण मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजेच कोणता पुरावा पाहिला आपण बाह्यरूपीय पुरावे म्हणजे बाहेरून जे दिसत आहेत त्यानुसार आपल्याला यामध्ये जे सिमिलॅरिटीज आहेत त्यानुसार आपण सांगू शकतो की इन विच इव्होल्यूशन म्हणजेच यामध्ये काय झालं आहे उत्क्रांती झालेली आहे. चला तर मग सगळ्यात अगोदर आपण काय पाहिलं तर यामध्ये इव्होल्यूशन झालंय म्हणजे उत्क्रांती झालेली आहे. हे यामध्ये आपण पाहिलं. त्याच्या अगोदर काही क्वेश्चन्स आपण यामध्ये पाहिली. त्याचबरोबर उत्क्रांती इव्होल्यूशन म्हणजे काय त्याची डेफिनेशन आपण यामध्ये स्टडी केली. त्याचबरोबर सुरुवातीला आपण हे पाहिलं युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म झाला. त्यानंतर हळूहळू यामध्ये मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम फॉर्म झाला आणि त्याला नियर अबाउट यामध्ये 300 करोड्स इयर्स यामध्ये लागले म्हणजे 300 कोटी वर्षापूर्वीपासून हे यामध्ये चेंजेस होत चाललाय. हा एक दिवस किंवा 2 दिवस किंवा 1-2 वर्षामधला चेंजेस नाही. याला किती नियर अबाउट इयर लागले तर 300 करोड्स इयर्स यामध्ये लागलेले. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहिलं इव्हिडन्स म्हणजे पुरावा म्हणजेच प्रूफ. त्यामध्ये आपण पहिला पुरावा काय पाहिला मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्स म्हणजेच त्याला मराठीतून काय म्हणायचं आहे तर बाह्यरूपीय पुरावा किंवा बाह्यरूपीय पुरावे. तर यामध्ये हे जे एक्झाम्पल्स आहे तर पहिले आपण मॉर्फोलॉजिकलमध्ये पाहिलं की ऑन द बेसिस ऑफ एक्सटर्नल कॅरेक्टर वी कॅन सी द सिमिलॅरिटीज इन केस ऑफ ॲनिमल अँड ऑल्सो इन केस ऑफ प्लांट अँड दिस गिव्ह द इन्फॉर्मेशन दॅट दिस एव्हिडन्स गिव्ह द इन्फॉर्मेशन दॅट इव्होल्यूशन दिस आर टेक्स प्लेस. म्हणजे आपलं काय सांगतं उत्क्रांती झालेली आहे. Anatomical evidence. Anatomical evidence means what? You can see in this photo you can see the different animals 4 limb and which having the different function. If you see overview of this diagram you cannot see the similarities between them. म्हणजे जर तुम्ही या फोटोमध्ये पाहिलं तर ह्या फोटोमध्ये ज्या 4 डायग्राम जे 4 फोटो इथे दिलेले आहे तर त्यामध्ये तुम्हाला कुठलीही सिमिलॅरिटीज दिसणार नाही. अँड विच ऑल्सो हॅव्हिंग द डिफरंट फंक्शन आणि त्याचे कार्य देखील यामध्ये वेगवेगळे आहेत. पहिला जो फर्स्ट यामध्ये फोटो दिसतोय यामध्ये ह्युमनचा आहे. सेकंड जो आहे तो ऑक्सचा आहे. त्याचबरोबर यामध्ये जो थर्ड फोटो तुम्हाला दिसतोय तो आहे बॅटचा आणि त्यानंतर लास्ट जो फोटो दिसतोय तो आहे व्हेलचा. म्हणजे असे फोटो जे आहेत तर तुम्ही यामध्ये पाहू शकतात. बट इफ वी केअरफुली ऑब्झर्व दिस फोटो वी कॅन सी द सिमिलॅरिटीज बिटवीन देम. व्हॉट इज द सिमिलॅरिटीज बिटवीन देम? दिस
having the similarities, that is the structure of bone and also the arrangement, these are same in all cases. म्हणजे जर तुम्ही ह्या फोटोमध्ये ओव्हरव्ह्यू पाहिलं तर तुम्हाला त्यामध्ये सिमिलॅरिटीज दिसणार नाही. त्याचबरोबर यामध्ये जर आपण यांच्या फंक्शनचा कार्याचा जर विचार केला तर तरीही तुम्हाला कोणतीही सिमिलॅरिटीज म्हणजे सारखेपणा यामध्ये दिसणार नाही. पण यामध्ये सिमिलॅरिटीज आहे. जर तुम्ही केअरफुली ऑब्झर्व केलं तर यांचे जे बोनचे स्ट्रक्चर आहे ते यामध्ये सिमिलर आहे आणि त्याचबरोबर त्यांची जी अरेंजमेंट आहे तीज आर सिमिलर. अँड दिस सिमिलॅरिटीज दॅट इज द स्ट्रक्चर अँड द अरेंजमेंट ऑफ दिस बोन्स, दिस सिमिलॅरिटीज गिव्ह द इन्फॉर्मेशन दॅट इव्होल्युशन दिज आर टेक्स प्लेस. म्हणजे ही जी सिमिलॅरिटीज आहे हे आपल्याला इथे काय सांगते की इथे इव्होल्युशन झालेलं आहे, म्हणजेच काय झालेलं आहे, उत्क्रांती झालेली आहे. अँड दॅट एव्हिडन्स दॅट इज कॉल्ड ॲज द ॲनाटॉमिकल एव्हिडन्स. आणि हा जो पुरावा आहे यालाच इथे काय म्हणलं जातं, शरीरशास्त्रीय पुरावा. म्हणजेच हे जे पुरावे आहे याला म्हणलं जातं शरीरशास्त्रीय पुरावे. आणि इथे तुमचं जे टेक्स्टबुक आहे त्यामध्ये थोडीशी एक मिस्टेक आहे. यामध्ये जी सेकंड डायग्राम इथे दिलेली आहे तर यामध्ये इथे कॅटचं मेन्शन केलं आहे. ॲक्च्युली ही कॅटची नाही आहे, तर ही ऑक्सची यामध्ये जे फोर लिम्स आहे त्याची ती यामध्ये डायग्राम आहे, फोटो आहे. चला तर मग यामध्ये नेक्स्ट एव्हिडन्स आपण पाहणार आहोत. बिफोर स्टार्टिंग नेक्स्ट एव्हिडन्स फर्स्ट ऑफ ऑल वी फोकस ऑन द सम क्वेश्चन्स. यामध्ये नेक्स्ट एव्हिडन्स पाहण्याच्या अगोदर यामध्ये आपल्याला काही क्वेश्चन्स यामध्ये पाहिजे. The first question is that which are the organs present in the living organisms. म्हणजेच यामध्ये सजीवामध्ये कोणकोणते ऑर्गन्स इथे आहे. ॲक्च्युली लिव्हिंग ऑर्गॅनिझम और ॲनिमल्स बॉडी विच हॅविंग द इंटरनल और एक्सटर्नल ऑर्गन्स. फॉर एक्झाम्पल इयर, नोज, another that is the mouth. These are the external organ. Hands, legs, and internal organ. These are the brain, lungs, heart, small intestine, large intestine. म्हणजेच आपण जर ह्युमन बिंगची बॉडी पाहिली तर यामध्ये आपल्याला वेगवेगळे ऑर्गन्स पाहायला भेटतात. जसं आपले नाक असेल, डोळे असेल, तोंड असेल, त्याचबरोबर आपले हात असेल, पाय असेल, इंटरनलमध्ये येतं आपला मेंदू असेल, त्याचबरोबर आपलं हार्ट, हृदय असेल, त्याचबरोबर आपले जे लंग्स आहे, फुफ्फुस असेल, असे वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. नाव द सेकंड क्वेश्चन इज दॅट इज ईच ऑर्गन दिज आर यूज इन अवर बॉडी. खरंच आपल्या शरीरामध्ये जेवढे पण अवयव आहे त्या सगळ्या अवयवांचा पूर्णपणे यूज होतो का, किंवा सगळे अवयव आपल्या बॉडीमध्ये वापरले जाते का? नो. ऑल दीज ऑर्गॅन दीज आर नॉट यूज इन अवर बॉडी. आपल्या शरीरामध्ये सगळ्या ऑर्गॅनचा यूज केला जात नाही. अँड नाऊ वी फोकस ऑन द सम ऑर्गॅन्स दीज आर प्रेझेंट इन अवर बॉडी बट दीज आर युजलेस. अँड दॅट ऑर्गॅन्स दीज आर कॉल्ड एज द वेस्टिजल ऑर्गॅन्स. म्हणजेच असे अवयव की जे यामध्ये आपल्या शरीरामध्ये डिजनरेट झालेले आहे किंवा यामध्ये ज्यांची साईज स्मॉल आहे अँड दीज आर युजलेस. अँड दॅट organ these are called as the vestigial organs. The organs these are degenerated and useless organ which is present in our body and these are underdeveloped. You can also call the degenerate or underdeveloped. That organ these are not used in our body for any function and that organ these are called as the vestigial organ. म्हणजेच आपल्याला यामध्ये दुसरा पुरावा नेक्स्ट पाहायचा आहे तो म्हणजे यामध्ये अवशेषांगे. अवशेषांगे म्हणजे काय, आपल्या शरीरामध्ये असे काही अवयव आहे की ज्यांची पूर्णपणे वाढ झालेली नाही आणि ज्यांचा आपल्या शरीरामध्ये कोणत्याही कार्यासाठी वापर केला जात नाही असे जे अवयव आहेत त्यांनाच इथे काय म्हणायचे, अवशेषांगे. बट दीज ऑर्गन्स दीज आर प्रेझेंट इन आवर बॉडी. ॲक्च्युली ऑर्गन दीज आर डेव्हलप फ्रॉम द टिश्यूज अँड दीज आर नॉट डेव्हलप इमिडिएटली इन आवर बॉडी. कोणताही अवयव असेल तर तो टिश्यूंपासून तयार झाला आहे आणि ह्या ज्या टिश्यू आहे लगेच त्या म्हणजे समजा आज त्या लगेच तयार झाला आणि लगेच त्यांनी ऑर्गॅन फॉर्म केला असा विषय नाही. दीज आर डेव्हलप फ्रॉम जनरेशन टू जनरेशन अँड विच फॉर्म द पर्टिक्युलर ऑर्गॅन इन अवर बॉडी अँड दीज ऑर्गॅन फंक्शन दीज आर डिपेंड ऑन द सिच्युएशन or condition. When the situation these are changes, then these organ these are not function in our body and because of this organ these are considered as a vestigial organ. But this organ which is a vestigial in any animal these are not vestigial
व्हेस्टिजल इन अदर ॲनिमल्स. म्हणजेच काय तर यामध्ये जे अवशेषांगे आहे, अवशेषांगे म्हणजे असे अवयव की जे आपल्या शरीरामध्ये आहे किंवा काही प्राण्यांच्या शरीरामध्ये आहे पण त्यांचा वापर केला जात नाही. मग हे आपल्या शरीरामध्ये काय आहे तर आपल्या शरीरामध्ये जे पण अवयव आहे ते उतींपासून म्हणजे टिश्यूज पासून यामध्ये फॉर्म झाले आणि ते इमिडिएटली लगेच यामध्ये फॉर्म झालेले नाही आहेत. ते फॉर्म होण्यासाठी खूप यामध्ये जनरेशन्स केलेली आहे आणि त्यानंतर आपल्या बॉडीमध्ये हे जे टिश्यूज आहे त्यांच्या डेव्हलपमेंटनी यामध्ये पर्टिक्युलर ऑर्गॅन्स फॉर्म झाले. मग हे जे ऑर्गॅन्स आहे तर हे ऑर्गॅन्स जसं यामध्ये सिच्युएशन म्हणजे जसं वातावरण बदलत गेलं तसतसं त्या अवयवांची शरीराला कोणतीही गरज लागली नाही आणि म्हणून ते जे अवयव आहे त्यांचा आपल्या शरीरामध्ये वापर झालेला नाही आहे. मग असे जे अवयव आहे त्यांना आपण नंतर काय म्हणलं वेस्टेजल ऑर्गॅन. म्हणजेच काय म्हणलं आपण त्या अवयवांना तर अवशेषांगे असं म्हणलेले. मग एखाद्या ॲनिमलच्या बॉडीमध्ये जर हे अवशेषांगे असेल म्हणजेच यामध्ये जे पण व्हेस्टिजल ऑर्गन असेल तर असं नाही की दुसऱ्या ॲनिमलमध्ये ते व्हेस्टिजलच असेल. फॉर एक्झाम्पल की आपण जर इथं विचार केला की जे पण आपल्या बॉडीमध्ये आहे अपेंडिक्स. अपेंडिक्सला आपण मराठीत म्हणतो आंत्रपुंज. मग हे जे आंत्रपुंज आहे किंवा जे अपेंडिक्स आहे दिस आर युजलेस इन अवर बॉडी बट दिस आर हॅव्हिंग द यूज इन अनदर ॲनिमल दॅट इज इन मंकी. माकडांच्या बॉडीमध्ये जे यामध्ये अपेंडिक्स आहे किंवा जे आंत्रपुंज आहे त्याचा वापर इथे केला जातो फॉर डायजेशन. ॲक्च्युली दिस आर प्रेझेंट इन अ डायजेस्टिव्ह ट्रॅक. म्हणजे जे आपली अन्नपचनाची यामध्ये जे ट्रॅक आहे किंवा जी अन्नपचनाची संस्था आहे त्यामध्ये हा ऑर्गॅन्स इथे प्रेझेंट आहे. मग दिस आर युजलेस इन अवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये तो युजलेस आहे म्हणजेच आपल्या बॉडीमध्ये तो काय झाला यामध्ये व्हेस्टिजल ऑर्गॅन्स इथे झाला. म्हणजेच यामध्ये आपल्या शरीरामध्ये काय आहे तो अवशेषांगे आहे. त्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे विजडम टीथ. म्हणजेच आपल्या माउथमध्ये असणारी जी यामध्ये अक्कलदाढ आपण त्याला म्हणतो. अक्कलदाढ म्हणजेच विजडम टीथ. दिस आर ऑल्सो व्हेस्टिजल ऑर्गॅन. ऑल्सो द कॉकिक्स और कॉकिजियल बोन म्हणजेच यामध्ये आपण त्याला माकड हाड म्हणतो. दिस आर ऑल्सो व्हेस्टिजल ऑर्गॅन इन अवर बॉडी. इयर मसल दिस आर ऑल्सो व्हेस्टिजल ऑर्गॅन इन अवर बॉडी. म्हणजे आपले जे कान आहे तर त्यामधले असणारे जे स्नायू आहे तर ते पण आपल्यामध्ये व्हेस्टिजल ऑर्गॅन्स आहे. म्हणजेच यामध्ये अवशेषांगे आहे. व्हेस्टिजल ऑर्गॅन्स म्हणजे काय द डिजनरेटेड और अंडर डेव्हलप युजलेस organ which is present in our body. That organs is called as the vestigial organs. म्हणजेच यामध्ये अवशेषांगे म्हणजे काय की असे आपल्या शरीरामध्ये असणारे अवयव की ज्यांची पूर्णपणे वाढ झालेली नाहीये आणि ज्यांचा आपल्या शरीरामध्ये कोणताही उपयोग नाही असे जे यामध्ये निरुपयोगी अवयव जे आपल्या शरीरामध्ये आहे त्यांना यामध्ये काय म्हणायचे तर अवशेषांगे आपल्यामध्ये म्हणायचे. मग हे ऑर्गॅन आपल्यामध्ये जसं यामध्ये युजलेस आहे पण काही ॲनिमलमध्ये त्यांचा यूज होतो आणि त्यामुळे ही यामध्ये एक पुरावा आहे. म्हणजे हा इव्हिडन्स आहे. दिस गिव्ह द इन्फॉर्मेशन दॅट इव्होल्यूशन दिस आर टेक्स प्लेस. हे आपल्याला काय सांगते इथे की इव्होल्यूशन म्हणजे काय झालं आहे उत्क्रांती झालेली आहे. द नेक्स्ट एव्हिडन्स नाव वी आर गोइंग टू लर्न द नेक्स्ट एव्हिडन्स दॅट इज द पॅलेंटॉलॉजिकल एव्हिडन्स. म्हणजेच यामध्ये आपल्याला पाहिजे पुराजीव विषयक यामध्ये पुरावे म्हणजेच आपण त्याला जीवाश्म पुरावे यामध्ये म्हणू शकतो. मग सगळ्यात अगोदर क्वेश्चन असा पडतो की व्हॉट इज फॉसिल्स. म्हणजेच यामध्ये जीवाश्म म्हणजे काय. ॲक्च्युली बिकॉज ऑफ द डिफरंट ॲक्टिव्हिटीज ऑर द because of different disaster, for example earthquake, volcanic eruption, the living organism which goes down into the soil and these are preserved into the soil and these called as the fossils. म्हणजेच यामध्ये काही घटनांमुळे किंवा काही नैसर्गिक आपत्तीमुळे जसं भूकंप असेल ज्वालामुखीचा उद्रेक असेल की त्यामुळे जे पण सजीव आहे तर ते मातीखाली दडले जातात जमिनीखाली दडले जातात आणि हे मातीखाली जे दडलेले लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे यांनाच आपण काय म्हणणार इथे फॉसिल्स म्हणणार. म्हणजेच काय म्हणणार आपण जीवाश्म यामध्ये म्हणणार. कॅन सी इन द फोटो द लोअर साइड यू कॅन सी द इनव्हर्टिब्रेट. इनव्हर्टिब्रेट म्हणजेच काय की यामध्ये अपृष्ठवंशीय प्राणी जे आहेत तर तुम्ही इथे लोअर साइडला पाहू शकता. अँड द पिरियड इन विच दिस इनव्हर्टिब्रेट लिव्हिंग ऑर्गॅनिझम दिस आर फाउंड अँड दिस अ पिरियड is called as and that period is called as the Paleozoic era. हा जो
जो यामध्ये इरा आहे, इरा म्हणजे काय, पिरियड, एक कालखंड, की त्या काळामध्ये हे जे ॲनिमल्स होते हे त्या काळामध्ये प्रेझेंट होते. आणि म्हणून सगळ्यात लोअर साईडला ज्यावेळेस इथं खननकाम झालं, सगळ्यात लोअर साईडला यामध्ये त्यांचे इथे जे फॉसिल्स आहे ते मिळालेले. आणि तो जो इरा आहे किंवा तो जो पिरियड आहे त्यालाच यामध्ये काय म्हणायचं आहे, तर पॅलिनोझॉइक इरा, म्हणजेच त्याला यामध्ये मराठीत राजीव महाकल्प. महाकल्प म्हणजे काय, इरा. यामध्ये कोणकोणते ॲनिमल्स इथे सापडतात तुम्ही तिथे पाहू शकतो. त्यानंतर तुम्ही तिथे पाहू शकता. नेक्स्ट यामध्ये ज्यावेळेस इथे खननकाम झालं त्यावेळेस वरच्या लेअरमध्ये काही ॲनिमल्स यामध्ये सापडले, म्हणजे त्यांचे जे फॉसिल्स आहे तुम्ही यामध्ये पाहू शकता. त्यामध्ये कोण येतं, रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप प्राणी यामध्ये येतात. अँड दॅट इरा, दॅट पिरियड इज कॉल्ड ॲज द मेसोझॉइक इरा, म्हणजेच त्याला म्हणायचं इथे मध्यजीव महाकल्प. And the uppermost side give the fossils, and that fossils which includes the aves, that is the birds, and also the mammals. And these are fossils which get in upper side, that is now, and this era, this is called as the Cenozoic era. म्हणजेच यामध्ये तो जो कालखंड आहे ज्यामध्ये सगळ्यात वरच्या साईडला जे फॉसिल्स मिळाले आहे त्या महाकल्पाला इथे म्हणायचे नूतन जीव महाकल्प. म्हणजे सगळ्यात खाली कोण आहे, तर यामध्ये पुराजीव महाकल्प, त्यानंतर आहे मध्यजीव महाकल्प, आणि त्यानंतर वरती आहे नूतनजीव महाकल्प. म्हणजे सगळ्यात खाली कोण आहे, तर इथे पेलेनोझॉइक इरा, त्यानंतर मेसोझॉइक इरा, आणि त्यानंतर सगळ्यात वरती कोण आहे, सिनोझॉइक इरा. अशी यामध्ये जे कालखंड आहे तर ते कालखंड तुम्ही इथे पाहू शकतात. ऑन द बेसिस ऑफ ऑल्सो द कार्बन डेटिंग, द सायंटिस्ट गिव्ह द इन्फॉर्मेशन दॅट द age or the year of that living organism or fossils year of that living organism. म्हणजे यामध्ये किती दिवसांचा फॉसिल्स आहे किंवा ह्या फॉसिलचं एज किती आहे हे सांगण्यासाठी यामध्ये कार्बन डेटिंग मेथड पण यामध्ये वापरली जाते. ॲक्च्युली द प्लांट टेक द कार्बन डायऑक्साईड अँड डू द प्रोसेस फोटोसिंथेसिस अँड these are form the different organic कंपाऊंड. यामध्ये जे पण इथे प्लांट आहे ह्या प्लांटमध्ये प्लांट काय करतं, कार्बन डायऑक्साईड घेतं आणि त्यानंतर यामध्ये काय करतं, तर जी पण इथे फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे ती प्रोसेस करतं आणि त्यानंतर जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड इथे फॉर्म करतं. मग हे जे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर ज्यावेळेस ॲनिमल्स याला ईट करतात डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट मी का बोलले, कारण काही ॲनिमल डायरेक्ट प्लांटवरती डिपेंड असतात, काही इनडायरेक्ट प्लांटवरती डिपेंड असतात. पण इथे ही जे ऑर्गॅनिक कंपाऊंड प्लांटनी तयार केलेले आहे तर हे प्लांटमध्येच न राहता दिस ऑर्गॅनिक कंपाऊंड गोज इन टू द ॲनिमल बॉडी. ते कुठे जातात, इथे ॲनिमल बॉडीमध्ये जातात. ॲक्च्युली जे कार्बन डायऑक्साईड कुणी घेतलेलं आहे, प्लांटनी, तर ह्या कार्बन डायऑक्साईडमध्ये जे कार्बन आहे दिज आर C14. C14 काय आहे, तर हे 14 म्हणजे काय आहे, ॲटॉमिक मास आहे. मग C14 हे जे कार्बन आहे तर ह्या कार्बनपासून ऑर्गॅनिक कंपाऊंड फॉर्म होतात. त्यानंतर ॲनिमल काय करतात, प्लांटला ईट करतात म्हणजे खातात. आणि हे जे ॲनिमल्स आहे, हे जे प्राणी आहे यांच्यामध्ये वनस्पतीमधलं जे C14 आहे ते यामध्ये जातं. त्यानंतर यामध्ये या ॲनिमलला खाणारे दुसरे ॲनिमल आहे किंवा यांच्या बॉडीमध्ये जे कार्बन आहे ते कोणतं आहे, यामध्ये C14 आहे. मग ज्यावेळेस एखादं प्लांट असेल किंवा ॲनिमल असेल त्यांची ज्यावेळेस डेथ होते म्हणजे ज्यावेळेस ते एक्सपायर होतात त्यावेळेस त्यांचं C14 इनटेक जे आहे म्हणजे घेण्याची जी प्रक्रिया आहे ती काय होते, यामध्ये स्टॉप होऊन जाते. म्हणजेच यामध्ये ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल हे कार्बन घेत नाही आणि म्हणून त्यांच्यामध्ये जे कार्बन आहे ते येण्याचं थांबतं. मग जर हे ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल हे समजा काही कारणास्तव जमिनीमध्ये दडल्या गेले म्हणजेच यामध्ये ते प्रिझर्व झाले अंडर द सॉइल, देन इन दिस लिव्हिंग ऑर्गॅनिझम द C14 these are रिलीज. मग यांच्यामध्ये जे C14 आहे त्यांच्या बॉडीच्या बाहेर पडतं म्हणजे त्यांचं इनटेक थांबतं, घेणं थांबतं, पण हे त्यांच्या बॉडीतून बाहेर पडतं. अँड these C14 these are released from this dead body and that having the character that is radioactive. These C14 these are radioactive. Radioactive म्हणजे काय, किरणोत्सारी. किरणोत्सारी म्हणजे काय की यांचे ॲटम्स ज्यावेळेस रिलीज होत आहे
त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय होत आहे, एक्सक्रेशन म्हणजेच यामध्ये उत्सर्जन यामध्ये होत आहे, आणि हे जे यामध्ये रिलीज होत आहे म्हणजे यांच्यातून जे ज्यावेळेस ते बाहेर पडत आहेत दॅट इज द रेडिओ ॲक्टिव्हिटी और द किरणोत्सर्ग आपण त्याला म्हणू शकतो. आणि ज्यावेळेस ते बाहेर पडतं त्यावेळेस सगळ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ती बाहेर पडण्याची म्हणजे C14 बाहेर पडण्याची, डेड बॉडीतून बाहेर पडण्याची जी क्षमता आहे ती सगळ्या बॉडीमध्ये सारखीच आहे. म्हणजेच जर एखाद्या ॲनिमलचं आपल्याला वय कॅल्क्युलेट करायचं आहे की याची डेड बॉडी किती वर्षापूर्वीची आहे, जर समजा आपण विचार केला की एखादा ॲनिमल असेल किंवा प्लांट असेल तर त्याच्या बॉडीतून पूर्णपणे C14 रिलीज होतं किंवा बाहेर पडतं. पूर्णपणे C14 बाहेर पडण्यासाठी यामध्ये किती दिवस लागतात, तर 70,000 इयर म्हणजे 70,000 वर्षामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये जेवढं पण C14 साचलेलं आहे ते सगळं यामध्ये रिलीज होतं. म्हणजे तुम्ही येऊन कन्सिडर करू शकता की यामध्ये त्यांच्या बॉडीमध्ये जेवढं पण C14 आहे त्याच्या हाफ क्वांटिटीजमध्ये जर आपण विचार केला तर यामध्ये नियर अबाउट 35,000 इयरची त्यांची डेड बॉडी आहे. अशा पद्धतीने यामध्ये कॅल्क्युलेट करून यामध्ये सांगितलं जातं की ही जी डेड बॉडी आहे ती यामध्ये जवळपास किती वर्षांची आहे. आणि अशा पद्धतीने यामध्ये जी डेड बॉडी आहे किंवा जे पण यामध्ये फॉसिल्स आहे त्या फॉसिल्सचं एज यामध्ये कॅल्क्युलेट केलं जातं. अँड दीज आर ऑल्सो कॅल्क्युलेट ऑन द बेसिस ऑफ C14 अँड C12 रेशो. मग यामध्ये जे पण C14 आहे आणि C12 जो आहे तर त्यांच्या रेशोहून पण यामध्ये हे कॅल्क्युलेट केलं जातं. काय कॅल्क्युलेट केलं जातं, द एज ऑफ दॅट फॉसिल्स, ते जे फॉसिल्स आहे किंवा यामध्ये जे पण जीवाश्म आहे त्याचं जे एज आहे त्याचं जे वय आहे त्याला यामध्ये कॅल्क्युलेट करण्यासाठी ही मेथड यामध्ये वापरली जाते. त्यालाच इथे कार्बनी वयमापन इथे म्हणतात किंवा त्यालाच यामध्ये काय म्हणलं जातं, कार्बन डेटिंग यामध्ये म्हणलं जातं. अँड दिस इज अ टेक्निक डेव्हलप द सायंटिस्ट विलार्ड लिबी इन 1940. 1940 मध्ये विलार्ड लिबी यांनी काय केलंय, ही जी कार्बन डेटिंग आहे म्हणजे कार्बनी वयमापन जी पद्धत आहे ती यामध्ये डिस्कवर केली आहे. दिस इयर नॉट मेन्शन इन द सेमी सायन्स बुक. सेमीच्या पुस्तकामध्ये हे मेन्शन केलेलं नाही पण मराठीच्या बुकमध्ये मेन्शन केले. पण हे जे इयर आहे तर मराठीच्या बुकमध्ये ही जे इयर आहे तर हे रॉंग यामध्ये मेन्शन केले. बुकमध्ये काय दिलंय 1954. ॲक्च्युली यामध्ये विलार्ड लिबीने ही जी मेथड आहे ती कधी डिस्कवर केली आहे, 1940 मध्ये डिस्कवर केली आहे. अँड बिकॉज ऑफ दिस इन्व्हेन्शन ही वॉज अवॉर्डेड बाय द नोबेल प्राइज in 1960. If we calculate the age of any fossils with the help of carbon dating method, then these are published or record in the journal that is the radiocarbon. radiocarbon हे जे जर्नल आहे, जर समजा कोणता कार्बन त्या रेडिओ कार्बन जर्नलमध्ये आपल्याला ते पब्लिश करावं लागतं. Now we are going to learn the next evidence, and that next evidence these are the connecting link. म्हणजेच आपल्याला यामध्ये दुसरा यामध्ये evidence पाहिजे आहे, पुरावा पाहिजे आहे आणि तो म्हणजे यामध्ये जोडणारे दुवे. You can see in the photo that photo is, first one is the duckbill platypus, and the first photo you can see here the duckbill platypus, another photo you can see here the lungfish, and third photo you can see here the peripatus. And these are the examples, these are the some examples of the connecting link. Connecting link means what, the some living organism or plant or also animals which show the character of both group, and that living organism plant as well as animals, these are considered as a connecting link. म्हणजेच यामध्ये कनेक्टिंग लिंक म्हणजे काय किंवा जोडणारे दुवे म्हणजे काय, असे वनस्पती किंवा असे प्राणी की जे दोन्ही गटांचे वैशिष्ट्य दाखवतात. असे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, प्लांट असेल किंवा यामध्ये ॲनिमल्स असेल, त्यांना आपण काय म्हणणार इथे, कनेक्टिंग लिंक. म्हणजेच आपण त्यांना काय म्हणणार इथे, जोडणारे दुवे. चला तर मग यामध्ये हे कशा कशाचे एक्झाम्पल आहे ते आपण यामध्ये अंडरस्टँड करून घेऊ. In this first of all we take the example that is the peripatus. Actually peripatus which having the segmented body, यांची जी बॉडी आहे ती कशी आहे,
खंडीमय आहे. खंडीमय म्हणजे काय, यामध्ये सेगमेंट, जसं रेल्वे असते ना, रेल्वेला जशी यामध्ये डब्बे असतात तसे यामध्ये रेल्वेच्या डब्यांसारखी यांची जी बॉडी आहे तर ये सेगमेंटेड आहे. किंवा आज तुम्ही पाहू शकता आपल्या घराच्या आसपास खूप सारे वाणू निघतात, ते जे वाणू आहे त्यांची बॉडी कशी आहे, सेगमेंटेड बॉडी आहे. दिस ॲनिमल्स विच हॅविंग द सेगमेंटेड बॉडी अँड ऑल्सो द क्युटिकल लेयर. क्युटिकल लेयर म्हणजे त्यांची जी स्किन आहे, म्हणजे यांचं जे चर्म आहे ते कसं आहे, पातळ आहे, क्युटिकल स्किन आहे. आणि त्याचबरोबर यांचे जी बॉडी आहे तर विच ऑल्सो हॅविंग द पॅरापोडिया, म्हणजेच यामध्ये जे विच ऑल्सो हॅविंग द पॅरापोडिया म्हणजे खालच्या साईडने तुम्ही पाहू शकतात की इथे पार्श्वपादासारखे यांचे ऑर्गन्स आहे. अँड दिस आर द ॲक्च्युली कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ॲनेलिडा. हे ॲनेलिडाचे कॅरेक्टर आहे. ॲनेलिडा हा जो गट आहे त्याचे वैशिष्ट्य हे आहे. अँड विच ऑल्सो शो द सिमिलर कॅरेक्टर लाईक अर्थोप्रोडा. अर्थोप्रोडासारखे पण यांचे वैशिष्ट्य दिसते. ते कोणते आहेत, दिस हॅविंग द ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम. ओपन सर्क्युलेटरी सिस्टीम म्हणजे यामध्ये खुली रक्तविसरण संस्था यामध्ये दिसते. त्याचबरोबर विच ऑल्सो हॅविंग द ट्रकिड्स. ट्रकिड्स म्हणजेच यांच्यामध्ये जे पण श्वसन नलिका आहे दिस आर लाईक द आर्थ्रोप्रोडा. आर्थ्रोप्रोडामध्ये कोण येतं तर ॲक्च्युली कॉक्रोच येतो. कॉक्रोच सगळ्यांना माहिती आहे, झुरळ सगळ्यांना माहिती आहे. झुरळ हा आर्थ्रोप्रोडाचा यामध्ये मेंबर आहे. त्यानंतर बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरू हा पण आर्थ्रोप्रोडाचा मेंबर आहे. आणि हे पेरिपॅटस जे आहे ना तर यांच्यामध्ये ह्या आर्थ्रोप्रोडासारखे जे वैशिष्ट्य आहे ते यांच्यामध्ये दिसतात. म्हणजे कोणकोणते वैशिष्ट्य दिसतात तर यामध्ये जी पण अभिसरण संस्था आहे किंवा यामध्ये जी रेस्पिरेटरी ट्रॅक आहे किंवा जे रेस्पिरेशन सिस्टीम आहे म्हणजे जी श्वसन संस्था आहे ती कुणासारखी दिसते, आर्थ्रोप्रोडासारखी दिसते. म्हणजे यामध्ये पेरिपॅटस हा दोन्ही गटांचे वैशिष्ट्य दाखवतो. कुणाकुणाचे, ॲनेलिडा अँड ऑल्सो द आर्थ्रोप्रोडा. अँड दिस बिकॉज ऑफ दिस इज द एक्झाम्पल ऑफ कनेक्टिंग लिंक. म्हणून तो कशाचं एक्झाम्पल आहे, कनेक्टिंग लिंकचं यामध्ये एक्झाम्पल आहे. त्यानंतर यामध्ये आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू ते म्हणजे लंग फिश. ॲक्च्युली लंग फिश पहा नावामध्येच काहीतरी आहे. लंग्स म्हणजे काय, फुफ्फुस. आणि त्यानंतर फिश म्हणजे काय, मासा. म्हणजे असा मासा की ज्याला काय आहे, फुफ्फुस आहे. ॲक्च्युली जे मासे आहेत म्हणजे जे यामध्ये द गिल्स these are present for the respiration and in which the lungs these are absent. मग जे फिश आहे त्यांच्यामध्ये लंग्स नाही आहे, म्हणजेच काय नाही, त्यांच्यामध्ये फुफ्फुस नाही आहे. आणि त्यांच्यामध्ये काय असतं, गिल्स असतात म्हणजे कल्ले असतात. कशासाठी तर रेस्पिरेशनसाठी. बट दिस अ लंग्स फिश विच हॅविंग द लंग्स फॉर द रेस्पिरेशन प्रोसेस. हे पाण्यामध्ये राहतात, फिश सारखे आहे परंतु त्यांना काय आहे, लंग्स आहे. अँड बिकॉज ऑफ दिस आर कनेक्ट द टू ग्रुप दॅट इज द वन इज द फिश अँड अनदर दॅट इज द ॲम्फिबियन. म्हणजे हे कोणाला जोडणारे आहे तर ॲम्फिबियन सारखे यांच्यामध्ये काय आहे, लंग्स आहे. आणि त्याचबरोबर यांचे ही फिश सारखे आहे म्हणजे हे काय आहे, मत्स्य वर्गामध्ये मोडतात. म्हणजे फिश आणि त्यानंतर फिश हा जो गट आहे, मासे हा जो मत्स्य हा जो गट आहे आणि त्याचबरोबर जे ॲम्फिबियन आहे म्हणजे जे उभयचर आहे यांना हा यामध्ये जोडतो. त्यानंतर यामध्ये पहिलं एक्झाम्पल आपण पाहू ते म्हणजे डकबिल प्लॅटिपस. ॲक्च्युली डकबिल प्लॅटिपस विच लाई द एक लाईक द रेप्टाइल्स अँड ऑल्सो द बर्ड्स. म्हणजे जसं पक्षी किंवा जे रेप्टाइल्स आहे म्हणजेच यामध्ये जे सरीसृप प्राणी आपण त्यांना म्हणतो म्हणजे सरपटणारे जे प्राणी आहे त्यांच्यासारखं हा डकबिल प्लॅटिपस काय करतो, अंडी घालतो. पण ॲक्च्युली आपल्याला माहिती की जे ॲनिमल्स अंडी घालतात ते बाळांना दूध पाजत नाही. बाळांना दूध कोण पाजतं की सस्तन प्राणी, ज्यांना आपण काय म्हणतो इंग्लिशमधून मॅमल्स. मग यांच्यामध्ये मॅमल्स सारखी ॲबिलिटी आहे की बाळांना यामध्ये फीड करू शकतात म्हणजे बाळांना दूध पाजू शकतात. अँड दिस ऑल्सो हॅविंग द वन कॅरेक्टर लाईक द रेप्टाइल्स. म्हणजे रेप्टाइल सारखे म्हणजेच यामध्ये जे पण सरीसृप प्राणी आहे त्यांच्यासारखे यांच्यामध्ये काय कोणती ॲबिलिटी आहे तर अंडे घालण्याची ॲबिलिटी आहे. म्हणून यामध्ये सरीसृप असेल किंवा यामध्ये जे सस्तन असेल यांना जोडणारा हा दुवा आहे. म्हणजे दिस आर कनेक्टिंग लिंक बिटवीन द रेप्टाइल्स अँड द अनदर दॅट इज द mammals. And all these animals give the information that mammals these are evolved from the reptiles and amphibian these are evolved from the fishes. म्हणजे ही उदाहरण आपल्याला हे सांगतात की सस्तन प्राण्यांची उत्क्रांती ही सरीसृप प्राण्यांपासून झालेली आहे, तर यामध्ये जे उभयचर प्राणी आहे त्यांची जी उत्क्रांती आहे तर ही मत्स्य वर्गापासून झालेली आहे. Now we focus on the next or last evidence and that is the embryological evidence. म्हणजेच आपण यामध्ये
नेक्स्ट म्हणजे दुसरा यामध्ये आपण पुरावा पाहतोय आणि तो म्हणजे यामध्ये भ्रूण विज्ञान विषयक पुरावे. चला, नाव वी फोकस ऑन दिस डायग्राम. दीज आर द डिफरंट स्टेज ऑफ एम्ब्रियो. म्हणजेच ही जी आकृती, हे जे फोटो तुम्हाला दिसतोय यामध्ये वेगवेगळ्या स्टेप आहे. कुणाच्या स्टेप आहे? तर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रियोच्या स्टेप आहे. एम्ब्रियो म्हणजे काय? एम्ब्रियोला मराठीतून म्हणतात भ्रूण. मग हे भ्रूण म्हणजे काय किंवा एम्ब्रियो म्हणजे काय ते आपण अगोदर थोडक्यात समजून घेऊ. लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये सेक्स्युअल रिप्रोडक्शन होतं. सेक्स्युअल रिप्रोडक्शन म्हणजे काय? लैंगिक प्रजनन. त्यांच्यामध्ये मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट एकत्र येतात. म्हणजेच यामध्ये पुयुग्मक आहे आणि स्त्रीयुग्मक आहे हे एकत्र येतात. एकत्र आल्यानंतर ह्या दोन पेशींपासून एकच पेशी तयार होते. Two cell which combine and which form the single cell and in which the division of cell these are takes place. म्हणजेच जी आई आहे तिच्या गर्भाशयामध्ये हे जे यामध्ये तयार झालेली जी सेल आहे तिला इंग्लिशमधून इथे झायगॉट म्हणतात आणि मराठीतून त्याला युग्मनज म्हणतात. ह्या युग्मनज ह्या पेशीचं विभाजन होतं आणि ह्या पेशीचं विभाजन झाल्यानंतर एक ग्रुप, एक बंच यामध्ये सेलचा तयार होतो आणि याच्यापासून नवीन अपत्य तयार होतं. आणि हे जे अपत्य तयार होण्याच्या ह्याच्या वेगवेगळ्या स्टेप आहे त्यालाच आपण काय म्हणतो तर एम्ब्रियो. मग इथे हा जो एम्ब्रियो आहे त्याच्या डेव्हलपमेंटच्या वेगवेगळ्या स्टेप यामध्ये दिलेल्या आहे. त्यामध्ये वेगवेगळे ॲनिमल्स यामध्ये घेतलेले अँड ऑल दीज ॲनिमल्स दीज आर व्हर्टिब्रेट. व्हर्टिब्रेट म्हणजे काय? पृष्ठवंशी हे प्राणी आहेत आणि सगळ्या प्राण्यांचा फोटो इथे दिलेला आहे. आता तुम्ही एक एक स्टेपनी इथे जायचे. मग इथे पहिल्या अगोदर पाहिलं तर वरती स्टेप फर्स्ट आहे. स्टेप फर्स्ट म्हणजे काय की ज्यावेळेस हा एम्ब्रियो तयार झाला आहे किंवा जे भ्रूण तयार झाले तिची पहिली अवस्था तुम्ही इथे पाहू शकता. सगळ्या प्राण्यांमध्ये जर पहिली अवस्था म्हणजे फर्स्ट स्टेप जर आपण पाहिली तर दिस हॅव्हिंग द सेम साईज. तुम्हाला इथे सगळ्यांचा जो आकार आहे तो जवळपास सारखा दिसतोय. म्हणजे इथे कळतच नाही की हा एम्ब्रियो कुणाचा आहे, कारण यामध्ये स्पेसिफिक आकार मिळालेला नाही आणि सगळ्या एम्ब्रियोमध्ये सारखाच आकार तुम्हाला यामध्ये दिसतोय. अँड दीज सिमिलॅरिटीज in first step of embryo development which give the information that evolution these are takes place. आणि पहिली जी स्टेप आहे ना की यामध्ये आपल्याला सगळे जे एम्ब्रियो आहे, सगळे जे भ्रूण्स आहे हे सारखे दिसत आहेत. हे आपल्याला इथे काय सांगतं की यामध्ये काय झालेलं आहे? इव्होल्युशन झालेलं आहे, म्हणजे उत्क्रांती झालेली आहे. चला तर मग जर आपण सेकंड स्टेपकडे गेलो आणि त्यानंतर थर्ड स्टेपकडे म्हणजे दुसऱ्या पायरीकडे आणि तिसऱ्या पायरीकडे जर गेलो तर आपल्याला यामध्ये थोडासा फरक इथे दिसतोय. पण हा फरक इथे नंतर तयार झालेला आहे. पण पहिल्या स्टेपमध्ये मात्र जो एम्ब्रियो आहे, जो भ्रूण आहे तो सगळ्यांचा इथे कसा दिसतोय? सेम दिसतोय, सारखाच दिसतोय. अँड दिस ॲक्च्युली द फर्स्ट स्टेप ऑफ डेव्हलपमेंट ऑफ दिस एम्ब्रियो विच गिव्ह द इन्फॉर्मेशन दॅट इव्होल्युशन दिज आर टेक्स प्लेस. म्हणजे पहिली जी यामध्ये पायरी आहे किंवा पहिली जी यामध्ये स्टेप आहे कशाची तर भ्रूणाची डेव्हलपमेंट होताना किंवा हे जे भ्रूण आहे त्याच्या वाढीची पहिली जी पायरी आहे यामध्ये आपल्याला सगळे भ्रूण सारखे दिसतात. आणि हे आपल्याला इथे काय सांगतात की सजीवामध्ये काय झालेलं आहे? उत्क्रांती झालेली आहे. अँड दिस स्टेप वाईज यू कॅन सी इन दिस डायग्राम और इन दिस फोटो. या फोटोमध्ये, या डायग्राममध्ये तुम्ही या ज्या स्टेप आहे या इथे पाहू. अशा पद्धतीने जे पुरावे आहे ते आपण इथे एंड केले, संपवलेले आहे. मला हे 6चे 6 जे पुरावे आहेत त्याबद्दल तुम्हाला पॉईंट्स काढायचे आहे. Thank you so much.